नमस्कार. संध्याकाळचे 4 वाजले की पोटातले भुकेले कावळे ओरडायला लागतात आणि मग आपला मोर्चा वळतो किचनकडे. तर आपण नाही का आज असाच एक मस्त चमचमीत पदार्थ बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आधीच अर्धा तास आधी मूग डाळ भिजायला टाकली होती. तर ती भिजली आहे. छान ती वाटून घेतली. त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, ओवा, हिंग, हळद, भिजवलेली अख्खी मूग डाळ, तांदूळ पीठ आणि बेसन पीठ घेतलं आहे. सर्व साहित्य आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुठभर चिरलेली कोथिंबीर आणि मेथीची भाजी त्याच्यामध्ये घालायची, लिंबाचा रस घालायचा आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. लिंबाचा रस घातल्यामुळे भजी चवीलाही छान लागतात आणि तेलकटसुद्धा होत नाही. आता चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून झालं की त्याच्यानंतर छान गरम गरम तेलामध्ये आपण याची कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची आहे. आणि अशी मेथी आणि मूगडाळीची भजी नक्की एकदा करून बघा. एवढी चविष्ट लागतात की नाही, एवढी छान लागतात. आणि भजी तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढायला विसरू नका, म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याचं शोषून निघतं. आणि तुम्हालाही अशी भज्यांचे विविध प्रकार खायला आवडत असतील ना, तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पेजवर जाऊन नाही का बघू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला असे असंख्य विविध प्रकार मी बनवून दाखवलेले आहेत. आणि भज्यासोबत खाल्ली जाणारी ओव्याच्या पानाची चटणीसुद्धा दाखवली आहे. तर तीसुद्धा तुम्ही बनवून बघू शकता. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो देखील करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत मी दाखवलेल्या सर्व भज्यांच्या रेसिपीमध्ये सर्वात जास्त आवडती भजी कोणती आहे तुमची, ते देखील कमेंट करून सांगा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.